त्याप्रमाणे आम्ही दोघांनी पण कंटिन्यू ठेवलेलं आहे. वजन पण कमी झालं आणि ज्या काही शारीरिक व्याधी होत्या, त्या सुद्धा कमी झालेल्या आहेत. एक सकारात्मकता आपल्या विचारामध्ये येते आणि त्या सकारात्मकतेमुळे आपले काम करण्याची जी क्षमता आहे, ती सुद्धा वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला लवकर उठायची सवय नव्हती. तर ती सवय जी आहे ती 2 जून म्हणजे आम्ही क्लासला जॉइन झालो तेव्हापासून ती सवय लागलेली आहे. आपण सर्वच जण लहानपणापासून ऐकतो, की लवकर निजे, लवकर उठे, त्यास आरोग्य संपदा लाभे. पण त्याचं आचरण आपण करत नाही. तर ते आमचं 1 वर्ष झालं. मिस्टरांना तर सवय होती लवकर उठायची, सर्व काम करायची. पण मला नव्हती. ती सवय अतिशय चांगली सवय लागलेली आहे. आणि योगा, प्राणायाम याच्याबद्दल सुद्धा शाळेमध्ये, कॉलेजमध्ये भरपूर ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे किंवा अभ्यासामध्ये पण आहे. चांगलं आहे, हे सगळीकडून ऐकलंय. डॉक्टरांनी मला बऱ्याचदा सांगितलेलं, की तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे, प्राणायाम करा. पण ते घडलं नव्हतं. ह्या क्लासमुळं आणि सरांमुळं ते 1 वर्ष झालं आता जीवनाचा भाग झालेला आहे. प्राणायाम, योगा आणि डाएट. आता जे सर पुढे सांगणारच आहेत आपल्याला, की 5 जे पदार्थ आहेत, ते आपण वर्ज्य करायचे आहेत, कोणते आहेत आणि आपल्याला ते अतिशय महत्त्वाचे वाटतात. पण त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत, की 5 पदार्थ वगळणं म्हणजे काय आपलं हे नाहीये. तर ते वगळल्यानं आपल्या शरीरामध्ये, आरोग्यामध्ये भरपूर अशा चांगल्या गोष्टी घडतात. आरोग्य आपलं निरामय होतं आणि ते सर्व नियम जे आहेत, ते आम्ही दोघांनी पण की प्राणायाममुळे शारीरिक आरोग्य तर आपलं सुधारतंयच, पण मानसिक आरोग्य सुद्धा. म्हणजे मानसिकता आहे, वैफल्य आहे, टेन्शन आहे. याच्यामुळे जे काही मानसिक रोग होतात, त्याच्यावरती सुद्धा प्राणायामचा खूप मोठा प्राणायाम आणि मेडिटेशनचा मोठा परिणाम होतो. माझी भाची एक आहे, ती आता 10वी ला आहे. मागच्या वर्षी 9वीत होती आणि तिला खूप मोठा असा प्रॉब्लेम झाला होता, की 9वी मध्येच होती आणि फिट्ससारखा प्रकार होता आणि त्याच्यावरती सुद्धा सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं रेकी जे आहे, ते रेकी करून तिच्यावरती उपचार केलेले आणि ती सुद्धा आता अगदी व्यवस्थित आहे, नॉर्मल झालेली आहे. सर म्हटले होते, की 2-3 महिने तिला त्रास होईल आणि आपोआप कमी होईल. तर हा सुद्धा एक सर्वात म्हणजे महत्त्वाचा जो भाग आहे किंवा बदल आहे, ते आपल्या सरांमुळं ते शक्य झालेलं आहे. सोनाली तिचं नाव होतं आणि ती आता अगदी व्यवस्थित आहे. त्याचबरोबर माझ्यामध्ये सुद्धा खूप चांगले बदल झालेले आहेत, की मगाशीच मी म्हटलं, की सकारात्मकता आलेली आहे.